चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार भक्तांनो, बघाच गुरुवार म्हटलं की सगळ्यात स्वामी भक्तांच्या आवडीचा दिवस, कारण हा आहे आपल्या गुरूंचा दिवस। बघा, गुरुवारच्या दिवशी केलेल्या सेवांनी आपलं गुरुबळ मजबूत होतं। गुरुवारचा दिवस हा उपाय सेवा करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो, कारण या दिवशी केलेला प्रत्येक उपाय हा सार्थकी लागतो। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच गुरुवारचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे। फक्त एक गुरुवारी दिव्यात ही एक वस्तू अर्पण करा। पुढचा गुरुवार येण्याच्या आत तुमचं कितीही कठीणातील जे कठीण काम आहे ते झालंच म्हणून समजा। आज असणारा गुरुवार हा अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण आज श्रावण मासातील दुसरा श्रावणी गुरुवार आहे। बघा, संपूर्ण श्रावण महिना हा धार्मिक कार्य करण्यासाठी, पूजापाठ करण्यासाठी, धार्मिक स्थळी जाऊन पुण्य आणि दानाचे कार्य करण्यासाठी हा श्रावण महिना अत्यंत महत्त्वाचा मानला जातो। आणि या श्रावण महिन्यात असणारा प्रत्येक दिवस हा विशेष महत्त्वाचा असतो। या श्रावण मासातील गुरुवारच्या दिवशी जर तुम्ही एक दीपदान केलं ना, तर आयुष्यामध्ये सर्वात मोठं पुण्य तुम्हाला लागतं। बऱ्याच वेळा आपली इच्छा असते पण आपल्याकडनं दीपदान होत नाही। बरीच अशी भाविक लोक आहेत बघा, बरीच अशी मंडळी मी बघितलेली आहेत की जी श्रावण मासात गुरुवारच्या दिवशी धार्मिक ठिकाणी जातात, धार्मिक ठिकाणी जाऊन तिथे दीपदानाचं पुण्य मिळवतात। बघा, जसं अन्नदान हे श्रेष्ठ दान मानलं जातं, जसं वस्त्रदान हे श्रेष्ठ दान मानलं जातं, तसं दीपदान हे देखील सर्वश्रेष्ठ दान मानलं जातं। आणि श्रावण मासात हे दान आपल्याकडनं व्हायलाच हवं, पण बऱ्याच वेळा आपल्याकडनं ते होत नाही। पण गुरुवारच्या दिवशी म्हणजे आजच्या दिवशी जर तुम्ही या एका ठिकाणी दिवा लावलात आणि दिव्यात जर ही एक वस्तू घातलीत ना, संपूर्ण श्रावण मासातील जे दीपदानाचं पुण्य आहे तेही लाभेल, मनातील इच्छाही पूर्ण होईल, कामातील अडथळाही दूर होईल, सर्व मनासारखंही होईल आणि तुमच्या आयुष्यात तुम्हाला जे काही हवं आहे तेही मिळून जाईल। हा उपाय आज संध्याकाळी म्हणजे गुरुवारच्या दिवशी संध्याकाळी आपल्याला करायचा आहे। ज्यांना काही कारणास्तव उपाय करणं जमणार नाही, शक्य नसेल, तर त्यांनी पुढच्या गुरुवारी हा उपाय केला तरीही चालेल, ठीक आहे। याच्यासाठी रेग्युलर आपण जो सायंकाळचा दिवा देवघरात लावतो, तुळशीच्या जवळ लावतो, हा दिवा तुम्हाला लावायचा आहे। आणि त्याच्यानंतर बघा, रेग्युलर जो दिवा आहे तो लावायचा आहे, पण त्याच्यानंतर आपल्याला उपाय करण्यासाठी हा वेगळा दिवा घ्यायचा आहे। दिवा तुम्ही कणकेचा बनवून घेतलात तरीही चालेल, तुम्ही मातीची पणती घेतली तरीही चालेल, द्रोणमध्ये आपण दिवा लावत असतो बघा, तो दिवा तुम्ही लावलात तरीही चालेल, दगडाचा दिवा घ्या, कुठलाही चालेल, फक्त दिवा असावा। सगळ्यात पहिले काय करायचं आहे तर तुम्हाला एका छोट्याशा प्लेटमध्ये किंवा एखाद्या छोट्याशा वाटीमध्ये थोड्याशा फुलांच्या पाकळ्या घ्यायच्या किंवा तांदळाच्या ज्या अक्षता असतात त्या घेतल्या तरीही चालेल, ठीक आहे। याच्यावरती जो कुठला तुम्ही दिवा घेतलेला आहे तो दिवा तुम्हाला ठेवायचा आहे। दिव्याला तुम्हाला हळदी कुंकवाचं एक छान स्वस्तिक काढायचं आहे आणि हा दिवा तुम्हाला तुमच्या घरातील उत्तर दिशेला लावायचा आहे। आपल्या घरातील उत्तर दिशा जी धनाची दिशा असते, उत्तर दिशा ही दीपदानाची दिशा असते, उत्तर दिशा ही अत्यंत शुभ दैवतांची दिशा मानली जाते। म्हणून घरातील उत्तर दिशेला एक चौरंग पाट ठेवा, काही नाही तर एक छोटं वस्त्र ठेवा, जमिनीवर चालेल, आणि त्याच्यावरती ही प्लेट ठेवा आणि त्या प्लेटमध्ये हा दिवा ठेवा। दिव्याला फक्त हळदी कुंकवाचं स्वस्तिक काढायचं आहे, दिव्याच्या समोर एक फूल अर्पण करायचं आहे, बसण्यासाठी तिथे आपल्याला एक आसन घ्यायचं आहे, ठीक आहे। यानंतर काय करायचं, या दिव्यात ज्या काही वस्तू सांगते त्या वस्तू अगोदर टाकून घ्यायच्या। दिव्यात सगळ्यात पहिले फुलवाल्या 2 लवंगा घालायच्या, त्यानंतर दिव्यामध्ये थोड्याशा अक्षता घालायच्या, भीमसेनी कापराची एक वडी या दिव्यामध्ये घालायची आणि एक हिरवा वेलदोडा घालायचा। ह्या सर्व वस्तू ऑलरेडी त्या दिव्यामध्ये घालायच्या, दिवा प्रज्वलित करायचा। यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ज्यापासून आपला आजचा हा उपाय सुरू होतो, त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर तुम्हाला बाजारातून किंवा मार्केटमधून किंवा किराणा जे दुकान असतं, मॉल असतं, तिथून तुम्हाला एक 5-6 हळकुंड आणायचे। हळदीचे जे पुडे असतात हे 5-6 हळकुंड आणायचे आहेत आणि हे हळकुंड तुम्हाला तोडायचे। खलबत्त्यावरती वगैरे तुम्ही तोडले, कुटले तरीही चालतील। हे हळकुंड कुटायचे आहेत आणि त्याचे छोटे छोटे तुकडे करायचे आहेत।
खूप मोठे पण नको, खूप छोटे पण नको, मध्यम आकाराचे तुकडे करायचे। एकूण हळकुंडाचे 7 तुकडे लागणार आहेत। किती? 7 तुकडे। तुम्ही अगदी हे हळकुंड त्यात मिक्सरला लावले तरीही चालतील आणि ते एकदा फिरवून घ्या म्हणजे त्याचे व्यवस्थित तुकडे तयार होतील। आता 7 तुकडे तयार झाले की त्याच्यानंतर काय करायचं, सगळ्यात पहिला हळदीचा तुकडा घ्यायचा, आपल्या उजव्या हातातील या ठिकाणी ठेवायचा। बघा हा जो उंचवटा आहे शुक्राचा, हळद हे गुरुग्रहाशी निगडित आहे आणि जेव्हा गुरु आणि शुक्राचा संगम होतो किंवा गुरु आणि शुक्र यांची जेव्हा युती होते तेव्हा आयुष्यामध्ये भाग्योदय व्हायला सुरुवात होते। म्हणून या शुक्रावरती तुम्हाला हा गुरुचा तुकडा ठेवायचा आहे, हळदीचा तुकडा ठेवायचा आहे। बरोबर इथे हा तुकडा ठेवायचा आणि त्याच्यानंतर मनात एक इच्छा धरायची, ती इच्छा पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायची आणि आपल्या गुरूंचं स्मरण करायचं। आता आपण श्री स्वामी समर्थ महाराजांना म्हणतो श्री स्वामी समर्थ हा मंत्र म्हणायचा आणि ओम शुक्राय नमः, श्री स्वामी समर्थ आणि ओम शुक्राय नमः दोनही मंत्र म्हणायचे। बघा साधा उपाय आहे पण आयुष्याचं सोनं करणारा हा उपाय आहे। दोनही मंत्र म्हणून झाले की त्यानंतर हा हळदीचा तुकडा त्या दिव्यात घालायचा, पुन्हा हळदीचा दुसरा तुकडा इथे घ्यायचा, पुन्हा सेम याच पद्धतीने पुन्हा हळदीचा तुकडा त्या दिव्यात अर्पण करायचा। असे 7 तुकडे तुम्हाला घ्यायचे आहेत। श्री स्वामी समर्थ ओम शुक्राय नमः या दोनही मंत्राचा जप करून तुम्हाला हे 7च्या 7 तुकडे एक एक करत त्या दिव्यामध्ये अर्पण करायचं आहे। इतकंच करायचं। त्यानंतर हा दिवा जो आहे तो त्या दिव्याला नमस्कार करायचा, तुमची जी कामं असतील ते करा आणि हा दिवा हळदीचे तुकडे घातलेला हा दिवा रात्रभर प्रज्वलित ठेवा, रात्रभर पेटता ठेवा। जेव्हा तुम्ही शुक्रवारच्या दिवशी सकाळी उठाल, स्वच्छ स्नान वगैरे सगळं आपलं आवरलं, रोजची देवपूजा जी काय असते ती सगळी झाली की त्याच्यानंतर काय करायचं, हा जो आता सकाळी दिवा विझलेला असेल ठीक आहे, दिव्याच्या खाली घातलेल्या अक्षदा ह्या पशुपक्ष्यांना खाऊ घाला किंवा आपल्या घरातील अन्नधान्याच्या साठ्यात टाकल्या तरीही चालतील आणि दिव्यामध्ये घातलेल्या, लक्षात ठेवा दिव्यामध्ये घातलेल्या ज्या काही हळदीच्या कुड्या म्हणजे हळद आपण तुकडे जे घातले होते तोडून हे 7ही तुकडे बाजूला करा। हळदीचे 7 तुकडे बाजूला करा आणि त्यामध्ये घातलेले कापूर, लवंग, वेलदोडा हे बाजूला करा। कापूर लवंग जे काही आहे ते निर्माल्यात टाका किंवा एखाद्या झाडाखाली टाकलं तरीही चालतील। दिवा जो आहे तो घासण्यासाठी घ्या, मात्र जे 7 हळदीचे कुडे आपण त्याच्यात अभिमंत्रित करून टाकले होते हे 7ही कुडे तिथून बाजूला काढा आणि आपल्या घरामध्ये कुंडीत वृंदावनात आपण जी तुळस लावलेली असेल ना त्या तुळशीच्या मातीत हे 7ही हळदीचे कुडे दाबून द्या। ठीक आहे, माती थोडीशी बाजूला करायची, तुळशीची एक म्हणजे हळदीचा तुकडा टाकायचा, इच्छा व्यक्त करायची, थोडी माती बाजूला करायची, पुन्हा दुसरा हळदीचा तुकडा टाकायचा, इच्छा व्यक्त करायची आणि त्यासोबत भगवान श्री विष्णूंचंही स्मरण करायचं। बघा भगवान श्री विष्णू यांची प्रिय सखी मानली जाणारी तुळस माता जिच्या जवळ आपण जर हळदीचा उपाय केला तर तो शीघ्र लाभदायी असतो, कारण भगवान श्री विष्णूंना हळद ही अत्यंत प्रिय आहे। हळदीने आपण त्यांना प्रसन्न करतो। जेव्हा हे अभिमंत्रित केलेले हळदीचे कुडे तुम्ही तुळशीच्या मातीत दाबाल तेव्हा तुमची जी इच्छा असेल ती इच्छा अगदी काहीच अवधीत पूर्ण होईल। एखादी इच्छा पूर्ण व्हायला वर्ष आणि 2 वर्ष पण लागणार असेल ना तर ती इच्छा या उपायाने त्वरित पूर्ण होईल। अत्यंत साधा, अत्यंत सोपा उपाय आहे, आवर्जून करा। आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करा।